नमस्कार 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 मित्रांनो, मी सुनील थत्ते माझ्या सुनील थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, माझ्या सुनील थत्ते यूट्यूब चॅनलवरनं तुम्हाला कळलंच असेल की गेल्या आठवड्यात मी जो व्हिडिओ केलेला त्याच्यात मी सांगितलेलं की मला 480 एवढा जास्त डायबिटीज झाला आहे आणि त्याच्यातनं मला एक मोठी जखम पायाला झालेली आहे। त्याच्यामुळे मी हिंडू फिरू शकत नाही आहे, कुठे जाऊ शकत नाही आहे, चालू शकत नाही आहे। हा मोठा एक विचित्र काळ माझ्यासाठी चालू आहे, खूप वाईट काळ चालू आहे, याच्यात मी अडकून पडलेलो आहे आणि त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी खूप मेहनत करतोय, खूप उपचार करतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होईल। आणि मला एका भारतातल्या इंडियातल्या सगळ्यात मोठ्या डायबिटीजच्या डॉक्टरांचं उपचार मी घेतो आहे आणि त्यांच्या उपचारांनी बराच मला फरक पडत आहे। तर आता माझी पोस्ट लंचची वेळ झालेली आहे। पोस्ट लंचच्या नंतरचं जे टेस्टिंग असतं ब्लड शुगरचं ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे, ते पटकन करतो आणि तुम्हाला बाकीची स्टोरी सांगतो। तर मित्रांनो, माझ्याकडे हे आहे ॲक्यूचेक इन्स्टंट नावाचं हे मशीन आहे। याच्यामधनं तुम्ही शुगर चेक करू शकता। ती कशी करू शकता आणि काय त्याचं असतं ते मी सगळं दाखवतो। हे मीटर आहे त्याचा, त्याच्यावरती तुम्हाला शुगरचं पर्सेंटेज किती आहे शुगर हे कळतं। त्याच्यामध्ये ही सुई असते, याच्यामध्ये हे पेन सारखं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सुईचा आकार आणि प्रमाण ॲडजस्ट करू शकता। याच्यामध्ये हे 3 आहे, हे 2 आहे, हे 1 आहे, असं फिरवू शकता। त्याप्रमाणे तुम्हाला त्याची तीव्रता त्या सुईची वाढते आणि रक्त येतं आणि ते तुम्ही टेस्ट करून डायबिटीज किती आहे हे चेक करू शकता। तर आता तुम्हाला दाखवतो। या प्रकारची डबी आहे, याच्यामध्ये या प्रकारच्या स्ट्रिप्स आहेत। ह्या ज्या आहेत स्ट्रिप्स, त्याच्या अशा 50 स्ट्रिप्सचं एक बॉक्स मिळतो आणि या प्रकारची स्ट्रिप असते। याच्यामध्ये हे असं, हे बघा, इथनं आत घालायची आणि हे इथे रक्त लावायचं आपलं, तर या मशीनमध्ये टाकायचं। तर ते तुम्हाला आता मी दाखवतो। हे बघा, याच्यातनं सगळ्यात पहिले हे इथे पिवळा दिवा लागतो आणि हे पेनासारखं आहे, हे खाली दाबायचं की हा पिवळा दिवा लागला इथे। हा पिवळा दिवाच म्हणजे त्याचं बटन आहे। ते बटन दाबून तुमच्या बोटावर प्रेस केलं की तुमच्या बोटातनं रक्त येतं आणि त्या पट्टीवरती ते बोटातलं रक्त घेऊन ती पट्टी त्या मशीनमध्ये टाकायची आणि त्याचं तुम्हाला रीडिंग येतं। तर आता बघा, हे इंजेक्शन आहे, हे माझं बोट आहे। या बोटावरती हे बघा, आता दाबलं तर हे बघा, हे माझ्या बोटातनं रक्त आलं। ही पट्टी आहे, ही पट्टी या अशा याच्यात घातली, हे मशीन सुरू झालं। त्याच्यानंतर हे बोटातलं रक्त थोडंसं जास्त काढलं आणि ते या मशीनच्या या पट्टीवरती इथे लावलं। त्याच्यानंतर हे चालू झालं। 134 आली। हे तुम्हाला उलटं दिसत असेल कारण ते माझं याचा सेल्फी मोड आहे, पण 134 आत्ता आलेली आहे। प्रमाणात आहे आता सध्या 134 म्हणजे आफ्टर पोस्ट लंच आहे। तर या प्रकारे आपण करतो हे रीडिंग आणि प्रचंड काळजी घ्यायला लागते, कारण खाण्यापिण्यामध्ये आणि सगळ्या ह्याच्यात आपली पथ्य पाळायला लागतात। आणि मला तर गोड खायची खूप हौस होती। त्याचं झालं असं, आता हे मी बंद करतो। याच्यातनं ही पट्टी काढायची आणि नंतर कचऱ्यात टाकून द्यायची आणि हे मशीन बंद होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही आता या देशामध्ये, या जगामध्ये
80% लोकांना हा डायबिटीस असतो. डायबिटीस आता कॉमन झालेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मला डिटेक्ट झालं त्यावेळेला मीही घाबरलो होतो. गेल्या 10 दिवसांपूर्वी मला डिटेक्ट झाला आणि त्याचं कारण असं होतं की मला गेले काही दिवस हीटचा त्रास होत होता. त्याच्यासाठी मी फालुदा खात होतो. काही स्वीट गोष्टी असतात त्याच्यामुळे शरीरातली हीट कमी होते, अशा गोष्टी खात होतो. त्याच्यामुळे मला डायबिटीस वाढला आणि त्यातही काही माझी अँटीबायोटिक्स ही गोळ्या चालू होत्या. तर अँटीबायोटिक्स गोळ्या घेतल्या, टॅबलेट्स घेतल्या की त्यानेही शुगर शरीरातली वाढते. हे मला त्याच वेळेला कळलं, आधी माहिती नव्हतं. पण त्या कारणांनी हा माझा डायबिटीस डिटेक्ट झाला. त्याचं झालं असं की तुम्हाला माहितीच आहे की तुम्ही बघू शकत असाल की हा माझा आता पाय बँडेजमध्ये आहे. मी आता कुठेही जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही आहे सध्या, कारण मला डॉक्टरांनी आराम सांगितलेला आहे आणि ह्याच्यात अजिबात आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत तर अजिबात पाणी जायला नको. चुकून पाणी गेलं तर आता पू जात आलं आहे तर परत पू होऊन अजून त्रास व्हायला नको, कारण ते डायबिटीस असताना हे कुठलीही जखम ही खूप डेंजरस असते. ती जीवावरही बेतू शकते. त्यामुळे मला हे सांभाळायला लागतं. जोपर्यंत जखम पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत मला कुठेही बाहेर जाता येत नाही आहे आणि चालताही येत नाही आहे. तर झालं असं की मला 10 दिवसांपूर्वी डायबिटीस पण डिटेक्ट झाला. ही जखम दाखवायला मी डॉक्टरांकडे गेलेलो असताना, आणि जोपर्यंत डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत माझी ही जखम पूर्ण होणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याच्यानंतर भारतातल्या नंबर 1चे एक डॉक्टर आहेत, एकदा मी त्यांच्याबद्दल तुम्हाला सांगेन जरूर. तर त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांची औषधं घेतल्यानंतर साधारण आठवड्याभरामध्ये आता शुगर माझी नॉर्मल यायला लागलेली आहे. थोडी वर खाली होते पण शक्यतो नॉर्मल व्हायला लागलेली आहे. आणि त्याचं श्रेय पूर्ण हे त्या डॉक्टरांना आहे. आणि तसंच मी पथ्य पाणी पाळतो आहे आणि खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे डायबिटीस ही. तुम्ही काळजी घेतलीच पाहिजे. अजिबात गोड खाता कामा नये. तशीच औषधं तुम्ही कुठली चालू आहेत तुमची हेही त्या डॉक्टरांना सांगायला पाहिजेत, कारण काही औषधांमुळे जसं मी सांगितलं की अँटीबायोटिक्स गोळ्यांमुळे शरीरातली शुगर वाढते, तशीच माझी काही प्रमाणामध्ये ही अँटीबायोटिक्स गोळ्यांमुळे पण शुगर वाढलेली. मला गोड खाण्याची सवय होती त्याच्यामुळेही वाढलेली होती, स्ट्रेसमुळेही वाढलेली होती, अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी. तर आता हळूहळू मी बरा होतोय आणि तुम्हीही काळजी घ्या, कारण जगातल्या 80% लोकांना ही शुगर असतेच, डायबिटीस असतोच, पण त्यांना माहिती नसतं, कारण आपण रेग्युलरली चेक करत नाही. आपल्याला वाटतं आपण खाऊन पिऊन मजा करतोय, आपल्याला काही होत नाही, सिम्पटम्स पण येत नाहीत. कारण मला कुठलेही सिम्पटम्स नव्हते डायबिटीसचे. मला माहिती नव्हतं की मला डायबिटीस आहे आणि डायबिटीस असू शकतो याची कल्पनाही नव्हती, कारण मला कुठलेही सिम्पटम्स नव्हते. तर तुम्ही अशा प्रकारे माझ्या उदाहरणातून तुम्ही धडा घ्या आणि तुम्हीही वेळेवरती तुमचे उपचार करा. डॉक्टरकडे जाऊन शुगर चेक करा आणि तुमच्या डायबिटीसच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घ्या. आणि त्यांच्याकडनं तुम्हाला डायबिटीस असायलाच नको, पण चुकून असेल तर त्याची योग्य वेळी कारणं जाणून घ्या आणि त्याचे उपचार करा, गोळ्या घ्या. कारण पुढे जर का तुम्ही वेळीच उपचार केले नाही तर इन्सुलिनची इंजेक्शन्स पुढे घ्यायला लागतात आणि ती खूप त्रासदायक असतात. पोटामध्ये इंजेक्शन्स घ्यायला लागतात रोज. तर ते टाळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जखम बरी होत नाही. आता ही तर माझ्या पायाची जखम आहे, पण तुम्हाला डायबिटीस आहे माहिती नसेल, तुम्ही चुकून तुमचं काही ऑपरेशन असेल किंवा कुठे चुकून काही लागलं तर ते जखम बरं व्हायला किंवा ते ऑपरेशन करून घ्यायलाही अडचणी येऊ शकतात. तेव्हा तुम्ही वेळेवरती डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करा, उपचार करा आणि स्वतःची काळजी घ्या. हा व्हिडिओ सर्वांना पाठवा, कारण या व्हिडिओतूनच लोकांना कळेल की डायबिटीस हा अतिशय घातक आणि काळजी करण्याचा विषय आहे आणि तो अशा प्रकारे कुठल्याही निष्काळजीपणे त्याला हाताळता कामा नये आणि अतिशय चांगलं डाएट, चांगल्या डॉक्टरांची चांगले उपचार हे घेतलेच पाहिजेत. तर माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलला कृपा करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि माझे सर्व व्हिडिओज तुम्ही सर्वांपर्यंत पाठवा आणि देव तुमचं भलं करो, तुमचं आरोग्य चांगलं राहो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होता कामा नये.
आणि तुम्ही सुरक्षित आणि निरोगी आयुष्य जगावं हीच ईश्वरचरणी मी इच्छा व्यक्त करतो. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र.